नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। नागावात सुटलेला बिबट्या अक्षित करतोय तांडव। मुख्यमंत्री व वनमंत्र्यांच्या दखलीची प्रतीक्षा। नागावाक्षी साखर परिसर पुन्हा बिबट्याच्या दहशतीत। सलग 2 हल्ल्यांनी नागरिक संतप्त। वनविभागाचा केवळ 2 कर्मचारी पाढाव उघड। अलिबाग तालुक्यातील नागावमधून पसार झालेला बिबट्या अजूनही परिसरातच सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे। शुक्रवारी पहाटे अक्षी साखर परिसरात फक्त 40 मिनिटाच्या अंतराने 2 नागरिकांवर हल्ला झाला। हॉटेल आनंदजवळ घडलेल्या दोन्ही हल्ल्यांमुळे संपूर्ण किनारपट्टी विभागात भीती, संताप आणि प्रचंड असुरक्षितता निर्माण झाली आहे। पहिल्या हल्ल्यात जखमी झालेल्याची ओळख आनंद निषाद अशी झाली असून त्याला गंभीर जखमा झाल्या आहेत। दुसरी जखमी व्यक्ती ही स्थानिक असल्याचे कळत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बिबट्या अचानक झडप घेऊन अंधाराच्या दिशेने पसार झाला। दोन्ही जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले। कमी वर्ण कर्मचाऱ्याचा अभाव, नागरिकांचा संताप शिगेला। अक्षी साखर परिसरातील सलग हल्ल्यानंतर नागरिकांनी वनविभागाला सतर्क केले, मात्र घटनास्थळी फक्त 2च वनकर्मचारी दाखल झाल्याची माहिती नागरिकांना दिली असून त्यामुळे ग्रामस्थांचा संताप उसळला आहे। नागावमध्ये काही दिवसांपूर्वी 6 जणांना जखमी करूनही हा बिबट्या पकडला गेला नाही। प्रचंड शोध मोहीम राबवली गेल्याचा दावा झाला, पण परिणाम शून्य। तपास आणि रेस्क्यू टीम अक्षरशः मागे हटल्याचा आरोप नागरिक करत आहेत। बिबट्या अजूनही परिसरातच आहे। ग्रामस्थांचा इशारा खरा ठरला। नागावाक्षी साखर भागातील ग्रामस्थ बिबट्या अजूनही फिरत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून करत होते। आज सकाळचे 2 हल्ले हीच भीती खरी ठरवत आहेत। आता परिसरात अक्षी साखर, नागाव, चौल, रेवदंडा, थेरोंडा या संपूर्ण पट्ट्यात घराबाहेर न पडण्याचे अनौपचारिक आदेश दिले गेले आहेत। गावात दहशतीचे वातावरण चांगलेच गडद झाले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गणेश नाईक वनमंत्र्यांकडे थेट सवाल, बिबट्या पकडण्याचे साहित्य कुठे आहे? ग्रामस्थांचा आक्रोश असा की वनविभागाकडे बिबट्या पकडण्याचे आवश्यक साहित्यच नाही। त्यामुळे नागावमध्ये बिबट्या डोळ्यादेखत निसटून गेला। नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत, पण प्रशासन मात्र कागदी मोहीमच राबवत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री गणेश नाईक यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने रेस्क्यू कारवाईचे आदेश करण्याची मागणी होत आहे। जनतेचे संरक्षण करणार कोण? हा प्रश्न आता संपूर्ण तालुक्यात घुमू लागला आहे। नागरिकांचा थेट सवाल, आता तरी प्रशासन मैदानात उतरणार का? सलग हल्ल्यांनी सामान्य नागरिक दहशतीत आहेत। वनविभाग, पोलीस, रेस्क्यू टीमने तातडीने संयुक्त मोहीम उभारून बिबट्या पकडणे ही नागरिकांचे प्राण धोक्यात ठेवणे हा त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश पुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा। मैं रोज जैसा अपना काम कर रहा था, सुबह में उठा, चाय बनाया, उसके बाद बटाटा बैग से छिल रहा था, वो आराम से अंदर आया, घुसा। टाइम हो रहा था 5:55। उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा। मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा है। उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया। मेरा नाम आनंद कुमार निषाद। टाइमिंग बताओ। 6:30 बजे संडल गया। उधर संडल बैठ गया ना, तो ट्रेन में ऊपर आ गया। किधर गाड़ा और कहाँ भाग गया फिर? हाँ, फिर भाग गया। आपका नाम? लोकनाथ।